आज मी आणि माझे मित्र आम्ही दक्षिण दिग्विजयला चाललेलो आहे आणि जिंजी फोर्ट 2 दिवसांनी आम्ही जिंजी फोर्टवरती जाणार आहे। तर चालुक्य एक्सप्रेस येत आहे। स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी फोर्टला आम्ही चाललेलो आहे। पाठीमागे आता ट्रेन येत आहे आणि मी ट्रेनवरती चढणार आहे आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ आम्ही येणार दिसत आहे। आणि आमचे मित्र गोलवणकर जे कॅन्सल झाले आहेत, काही कारणास्तव त्यांचे कोणतरी रिलेटिव्ह कोणतरी वारले आहेत, पण ते आम्हाला सगळं आले आहेत आणि आता आमची ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनने चढणार आहे। आणि दक्षिण दिग्विजय जो दिवाळीला छत्रपती शिवाजी महाराजांनी दसऱ्याच्या नंतर जिंजी फोर्ट जो दक्षिण दिग्विजयानंतर तो विकत घेऊन आणि स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजीला केली होती, त्या जिंजी फोर्टला साक्षर आम्ही चाललो। हे आमचं भाग्य आहे आणि ते भाग्य आम्हाला मिळालेलं आहे। जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महादेव। नमस्कार, जय शिवराय। आता सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही ही चालुक्य एक्सप्रेस पाठीमागं आता आम्ही त्रिवण्णालय्य या स्टेशनवरती उतरलो आहे आणि ह्याच्या पुढं गेलं तर अर्ध्या तासावरती बस डेपो आहे आणि आम्ही बस पकडून पुढे जिंजी फोर्टच्या इथे जाणार आहे। चेन्नईला जाणारी आम्ही बस पकडणार आहे। नक्कीच तुम्ही जर कधी जिंजीला यायचं असेल तर त्रिवण्णालय्य ह्या स्टेशनवरती उतरा। पाठीमागं आमची ट्रेन चाललेली आहे, मला पाहायला बघितलं तर ही ट्रेन पाठीमागं आहे। आता ही पुढे पुणेला जाईल। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बसचा आणि बस डेपोचा व्हिडिओ आम्ही टाकू। जय शिवराय। नमस्कार, जय शिवराय। पाठीमागं चौक आहे जिंजी चौक। आता पुढं आम्ही किल्ल्याला चाललो आहे। तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिंजी किल्ला, त्या किल्ल्याला आम्ही चाललेलो आहे। तुम्ही जर आले त्रिवण्णालयला या चौकात उतरून इथून रिक्षा पकडून तुम्ही किल्ल्याला जाऊ शकता। पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तो तुम्हाला पाठवू। किल्ल्याचा व्हिडिओ पण हे चौक लक्षात ठेवा। या चौकातून रिक्षा पकडायची आणि किल्ल्याला जायला जिंजी फोर्टला जायला इथून रस्ता आहे। रिक्षावाले 100 रुपये घेतात। जय शिवराय, जय शिवराय। रात्रीचा प्रवास करून आम्ही सकाळी आता ह्या चौकामध्ये उतरलो। याला जिंजी चौक असं बोलतात काही लोक, इथली जिंजी आणि आपण त्याला मराठीमध्ये जिंजी बोलतो। तर ह्या चौकातून आम्ही रिक्षा पकडणार आणि पलीकडं 2 किलोमीटर पाठीमागं आपला स्वराज्याची तिसरी राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही साऊथची दक्षिण भूमी, आम्ही जो महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला होता, आता आम्ही त्या मोहिमेवरती आज तिथं आलेलो आहे आणि ते भाग्य आम्हाला मिळालं आहे। माझ्यासोबत माझे मित्र यशवंत मानेवडे आणि मी, आम्ही दोघंजण आज ती मोहीम करण्यासाठी आणि साक्षात तो दक्षिण दिग्विजयाचा अनुभवण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहे। आमचं भाग्य आम्ही समजतो। तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही जिंजी फोर्टचं दाखवू आणि तुम्ही जर कधी त्रिवण्णालयनी इकडे आले तर इथंच बसनी उतरा। समोर हॉटेल्स पण आहे, त्या हॉटेल्स तुम्हाला दाखवतो मी। त्या हॉटेल्समध्ये आम्ही राहिलो। आता आम्ही नमस्कार, जय शिवराय। आता आम्ही रिक्षाने प्रवास करत निघालेलो आहे। हा राणीकोटा आहे इकडे किल्ला आणि हा राणीकोटा किल्ला आहे। आता हे आमचे मित्र जे रिक्षाने आम्हाला घेऊन चाललेले आहेत, तर खूप सुंदर आजूबाजूचा निसर्ग वाटतो आणि याचं एक म्हणजे एक आकर्षणही वाटतं। आपले महाराज इकडे येऊन गेले, एवढा लांब येऊन यांनी किल्ला जो का बनवला आणि हा राणीकोटा हा छोटा फोर्ट आहे, तो तुम्हाला मी दाखवत आहे। बघा, सुंदर आहे। आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये बघितलेला होता, नेटवर आपला गुगलवरती बघितलं होतं, साक्षात तो समोर बघायला मिळतोय। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मी पाठवू पुढचा व्हिडिओ।
राणीकोटा म्हणून छोटासा किल्ला आहे. राणीकोटा म्हणून इकडे एक जो बोलला जातो तो छोटा राणीकोटा म्हणून एक छोटा किल्ला आहे जिंजी इथं. हा रस्त्यामध्ये दिसला आहे आणि आम्ही आता ही ऑटो पकडलेली आहे आणि ह्या ऑटोमध्ये चाललेलो आहे जिंजी फोर्टला. तर नक्कीच तुम्ही इकडं आला की हा जाता जाता हा तुम्ही राणीकोटा म्हणून एक छोटासा किल्ला बघू शकता. जय शिवराय. हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. आपला तिरंगा तिथं दिमाखात फडकतो आहे. आता इथून तिकीट करायचं, इथून आम्ही तिकीट घेणार. हे तिकीटचे इथं आपण ऑनलाईन पण पैसे देऊ शकतो, कॅश पण देऊ शकतो. हे तिकीट घेऊन आता आम्ही किल्ल्यामध्ये प्रवेश करणार. हा आपला जिंजी फोर्ट हा 3 भागामध्ये आहे. फिरायला गेलं तर 4 दिवस लागतात, पण आम्ही आज जेवढं जमेल तेवढं आज फिरू. उद्या आता तिकीट घेतो आणि आतमध्ये प्रवेश करतो आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. जय शिवराय. नमस्कार, जय शिवराय. मी आता किल्ल्याच्या आतमध्ये चाललेलो आहे. ह्या किल्ल्याचं अतिशय सुंदर बांधकाम जे केलेलं आहे ते महाराजांनी जेव्हा दक्षिण मोहीमच्या वेळेस जी जबाबदारी दिली होती, रुद्राजी साळवी म्हणून एक इंजिनियर म्हणून महाराजांनी त्यांना ठेवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की किल्ला बांधा, पण जुन्या बांधकामाला कुठलाही हात न लावता किल्ला बांधा. तसा हा बघा मी तुम्हाला किल्ला दाखवत आहे. किल्ल्यामध्ये गाडीही प्रवेश करते आणि खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे. अतिशय सुंदर बांधकाम आहे. आता किल्ल्याच्या आम्ही आतमध्ये चाललो आहे. भगवा ध्वज आपला फडकतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवणारच आहे. जिंजी फोर्टमध्ये आता एंट्री करत आहे. किल्ल्याचं एक वैशिष्ट्य बघा. आता आम्ही आतल्या भागात आलेलो आहे. दगडावरती दगड रचून ही भिंत बांधलेली आहे. महाराजांचे जे इंजिनियर होते रुद्राजी साळवी आणि त्यांच्यासोबत अजून 2 आहे. त्यांची नावं मला काय माहिती नाही, परंतु नक्कीच इंग्रजांना महाराजांनी पत्र लिहिलं होतं. इंग्रजांनी मदत केली नाही किल्ला बांधायला, पोर्तुगीजांनी मदत केली नाही. पण जेव्हा तो किल्ला बनवला तर इंग्रज आणि पोर्तुगीजांना लाज वाटेल असं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या माणसांनी केलेलं आहे. असा तो रिपोर्ट लिहून त्यांनी पाठवून दिला. आणि खरंच एवढं जबरदस्त बांधकाम माझ्या जीवनामधला हा मी असा पहिला किल्ला बघतो की एवढं सुंदर बांधकाम केलेलं आहे. तर तुम्ही जिंजी फोर्टला आले की तुम्हाला हे आतमध्ये आल्या हे असं तुम्हाला हे काम दिसेल. जय शिवराय. जय शिवराय. आता मी किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहे. आता माझ्या पाठीमागे बघायला तर किल्ल्याचं हे बऱ्यापैकी काम चालू आहे आता. आणि त्यांनी सांगितलं आहे की जास्त आतमध्ये जायला आता परमिशन नाही, पण जेवढं जमेल तेवढं आम्ही किल्ला तुम्हाला दाखवणार आहोत. किल्ल्याचा इतिहास बघितला तर महाराजांनी दक्षिण मोहिमेच्या वेळेस हा किल्ला ताब्यात घेतला आणि हा ताब्यात घेतल्याच्यानंतर महाराजांनी किल्ल्याचं जे बांधकाम केलं, महाराजांचं जे इंजिनियर होते रुद्राजी साळवी त्यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. जुन्या बांधकामाला काय हात न लावता नवीन बांधकाम, सुंदर कलाकृती, सुंदर प्रवेशद्वार, सुंदर किल्ल्यांचे बुरुजांची रचना त्यांनी केलेली आहे. आणि ह्याच किल्ल्यांनी आपल्या दोन्ही राजधानीचं रक्षण केलं. एक रायगड आणि स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी, जिथं छत्रपती राजाराम महाराज 8 वर्ष राहिले आणि इथं बसून त्यांनी पूर्ण राज्यकारभार महाराष्ट्राचा चालवला. आणि जेव्हा जुल्फिकार खान नावाचा सरदार त्यांना इकडं पकडायला आला, तोही महाराजांना पकडू शकला नाही. असा संताजी आणि धनाजींनी जो प्रवास केला रायगड ते जिंजी, तो हा प्रवास. आणि पुन्हा छत्रपती राजाराम महाराज जिंजीवरून 8 वर्षांनी निघाले आणि त्यांचं निधन आपलं सिंहगडावरती झालं. तर तुम्ही नक्कीच सिंहगड ते राजगड हे जिंजीचं एक वेगळं आकर्षण आम्हाला वाटतं. म्हणून आज आम्ही जिंजीला आलो आहोत. आणि इथं महाराजांचा पदस्पर्श झाला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि राज्यमाता ताराराणी असे 3 महान व्यक्तींचा इथं स्पर्श झालेला आहे. हे आमचं भाग्य की आज आम्ही जिंजी फोर्टला आलेलो आहोत. जय शिवराय. शिवराय. आता आम्ही इकडं आतमध्ये जायला प्रवेशबंदी आहे. आतमध्ये तलाव आहे, चांगला तलाव आहे आतमध्ये. आणि तलावाच्या 4ही बाजूला फिरण्यासाठी असं त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे. आणि आतमध्ये आम्ही जात नाही म्हणून आतमध्येबद्दल मी काय सांगू शकत नाही. पण माझ्या पाठीमागे बघितली ही 1 2 3 4 5 6 आणि 7 माळ्याची ही इमारत तेव्हा बांधली होती. मला असं वाटतं की देखरेख करण्यासाठी बांधलं असणार ही इमारत.
आणि बाजूला पाहायला गेलं तर हे बघा, आता हे जे बांधकाम केलेलं आहे चारी बाजूला असे अर्धगोल असे प्रत्येक ठिकाणी अर्धगोल असे केलेलं आहे बांधकाम आहे. आणि पलीकडे तिकडे पाहिजे तर शूटिंग चालू आहे, कुठली ऐतिहासिक वेब सिरीजची शूटिंग चालू आहे. पाहून घ्या. आता आम्ही हा राजगिरी किल्ल्याचं जे बांधकाम जे केलं होतं रुद्राजी साळवेंनी, आता ह्या राजगिरीला वरती आम्ही प्रवेश करत आहे. तर नक्कीच तुम्ही जिंजी फोर्टला आले की आम्हाला तर आतमध्ये आता जायला मिळत नाही, पण तुम्हाला जायला मिळेल. आतमध्ये मस्त सुंदर तलाव आहे, खूप पाणी असतं त्या तलावामध्ये, पण पाहायला मिळत नाही, दुर्दैव आहे आमचं. तरी पण प्रयत्न करतो आम्ही त्यांना विचारून जायचं. जय शिवराय. नमस्कार, जय शिवराय. आता ऐतिहासिक जिंजी फोर्टवरती आम्ही मध्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आता पाहायला गेलं तर हे जे दिसतंय हे सगळे जे रूम्स दिसतात पाठीमागं, जसे प्रत्येक आपल्या किल्ल्यांवरती असतात, त्याला आपण घोड्यांच्या पागा बोलतो. म्हणजे घोडे जेव्हा उन्हातून प्रवास करून येतात तेव्हा एकदा त्यांना आतमध्ये ठेवलं जातं. प्रत्येक घोडा ठेवण्यासाठी अशा 20 ते 25 जागा आहेत बघा. आणि आतमध्ये खूप थंड वाटतं. तर माझ्या हिशोबाने आपण यांना घोड्याची पागा बोलायला हरकत नाही, कारण की घोडे ठेवण्याची जागा इथं असा उल्लेख केलेला आहे. तर खूप सुंदर, मला वाटतं ही शिवकाळातलं हेच बांधकाम असणार. आणि नंतरच्या काळामध्ये हे बांधकाम केलं असेल ब्रिटिश काळामध्ये. तर हे जुनं बांधकाम आहे आणि हे नवीन बांधकाम आहे घोडे ठेवण्यासाठी. तर हे तुम्हाला जिंजी फोर्टला आलं की तुम्हाला असं पाहायला मिळेल. जय शिवराय. जय शिवराय. आता इथं पाहिलं तर काय आहे बघा, इथं हा पहिला किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. नंतर मराठ्यांनी घोड्यावरती आले आणि मराठ्यांनी ह्या किल्ल्यावरती शासन केलेलं आहे असा उल्लेख इथं स्पष्ट पुरातन खात्याने लिहिलेला आहे. आणि तेच घोडे ठेवण्याची ही जागा आता ही नवीन असेल आणि पहिल्या व्हिडिओमध्ये जी मी दाखवली ती जुनी. तर इथं हा स्पष्ट उल्लेख आहे की मराठ्यांनी घोड्यावरती येऊन इथं शासन केलेलं आहे दक्षिणवरती. असा हा उल्लेख तुम्हाला इथं जिंजी फोर्टवरती बघायला मिळेल. तर नक्कीच तुम्ही पुरातत्व खात्याचं आहे, पुरातत्व खाते आर्किओलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया असा उल्लेख इथं आपल्याला मिळतो. म्हणजे मराठ्यांचे घोडे दक्षिण ते आज तंजावर ते पेशावर पूर्ण मुलक आपला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. म्हणून आज आम्ही हा दक्षिण दिग्विजय बघण्यासाठी आज आम्ही खास इकडं आलो. आमचं जर बोलतो ना जीवनामध्ये अजून एक ध्येय असेल तर आम्ही पेशावरलाही जाऊ कटकचा किल्ला बघण्यासाठी. आता पहिलं स्वप्न आपलं जिंजीचे दक्षिणचं. आता भविष्यामध्ये जर जगलं वाचलं तर आम्ही पेशावरला पण जाऊ बघायला कटकचा किल्ला. जय शिवराय. जय शिवराय. आता जिंजीची इथं आम्ही किल्ल्याच्या मधोमध आलो तर आम्हाला ही व्यायामशाळा दिसते. सुंदर बांधकाम आहे व्यायामशाळेचं बघा. दगडावरती दगड रचत सर्व बांधकाम केलेलं आहे. आता इथं आर्किओलॉजी डिपार्टमेंटने इथं आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया यांनी इथं तो मजकूर पण लिहिलेला आहे. 16x9 मीटर एवढी त्याची भिंत आहे. आणि आता आतमध्ये चाललो. ही व्यायामशाळा नक्कीच शिवकाळामध्येच बनली असणार मला असं वाटतं. तर आता आतमध्ये चाललो आहे. आतमधला व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो. व्यायामशाळेच्या आतमध्ये आलेलो मी. आता व्यायामशाळेचा जो खालचा जो आहे दगडांमध्ये लादी कोरलेली आहे आणि असं बांधकाम केलेलं आहे. कुठेही दगड वरती खाली नाही. सुंदर प्रकारे व्यायामशाळेचं बांधकाम आहे. नंतर मला असं वाटतं की हे प्लास्टर नंतर केलेलं असणार, पण बाहेरून पूर्ण दगडांचं बांधकाम आहे. आतमध्ये प्लास्टर हे ब्रिटिश काळामध्ये झालं असणार. तर सुंदर व्यायामशाळा तुम्हाला ही तुम्ही जिंजीला आले तर ही आपल्या मराठ्यांची व्यायामशाळा तुम्हाला पाहायला मिळेल. इथं मावळे कसरत असतील, व्यायाम करत असतील, कुस्त्या खेळत असतील, ही ती व्यायामशाळा आहे. नक्कीच तुम्हाला इथला अनुभव चांगला मिळेल. जय शिवराय. आता तलावाच्या खालच्या बाजूला आलो मी. बघायला गेलं तर तलावाच्या इथून असं मला वाटतं चारही बाजूनी 4 पायऱ्या आहेत अशा. आणि एक सुंदर त्यांचं कटिंग आहे पायऱ्यांचं. सुंदर दगड आहेत, सुंदर बांधकाम केलेलं आहे. म्हणजे हे काय ब्रिटिशांनी का मुघलांनी नाही केलेलं बांधकाम, हे शिवकाळातच बांधकाम झालं आहे. कारण की महाराजांनी रुद्राजी साळवींना सांगितलं होतं की जुन्या बांधकामाला कुठं हात लावू नका, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नवीन काय बनवता येईल ते बनवा. म्हणून त्यांनी तो विचार करून रायगडचा विचार करून हुबेहूब रायगडवरती असणारे असे तलाव, पण हा रायगडच्या पेक्षा चांगला तलाव आहे. याला रायगडचा जो हत्ती तलाव आहे त्यापेक्षा मोठा, लांब लचक आणि चारी बाजूला माणूस फिरू शकतो. आणि इथं मी जे खाली आलो आहे ते एवढी सावली वाटते. आणि ह्याचा जो स्लॅब ना स्लॅब पूर्णपणे दगडांचा स्लॅब आहे. पूर्णपणे दगडांचा स्लॅब आहे. बांधकाम सगळं दगडांचं आहे. खालचं जी लादी आहे पूर्णपणे दगडांची आहे. हे जे खांब आहेत सगळ्या दगडांचे आहेत. खरंच ब्रिटिशांनी आणि इंग्रजांनी मदत केली नाही, पण महाराजांनी जो किल्ला बनवला इथल्या
माणसांना घेऊन आणि आपले जे इंजिनियर रुद्राजी साळवी अप्रतिम किल्ला बनवला आहे असं इंग्रजांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं. आणि मला वाटतं त्यांच्या 1680च्या लंडन मिररमध्ये छापलेलं हे वाक्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या खालच्या दक्षिणच्या टोकाला असा किल्ला बनवला आहे की आपल्या इंजिनियरला लाज वाटेल असा किल्ला त्यांनी बनवलेला आहे. नक्कीच तर या शिवाजी महाराजांचे मुंबईला खंदेरी किल्ला आणि दक्षिणला जिंजी किल्ला असे समुद्राच्या पूर्ण त्यांनी समुद्रकिनारी असे किल्ले बांधलेले आहेत. भविष्यात हा माणूस जर असेच किल्ले बांधत राहिला समुद्रकिनारी किंवा समुद्रामध्ये हा माणूस युरोपपर्यंत पोहोचेल आणि एक दिवशी पूर्ण जगावरती राज्य करेल असं रेकॉर्ड त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवले. तुम्ही नक्कीच जिंजीला आले तर तुम्हाला हा तलाव हत्ती तलाव बघायला मिळेल. जय शिवराय. हां, आता आम्ही राजगिरी या किल्ल्याच्या पुढच्या समोरच्या भागावरती आलो आहे. प्रवेशद्वार आहे. जसा आपला नगरखाना तसाच हा नगरखानाचा प्रवेशद्वार बनवलेला आहे. आणि आता मी वरती चढायला सुरुवात करत आहे. तर तुम्हाला पाहायला गेलं तर बघा सुंदर माझ्या पाठीमागं तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर प्रवेशद्वाराच्या इथं बसण्यासाठी जे ठिकाण आहे आपलं रायगडचं सज्जनगडचं सगळ्या किल्ल्यांवरती जसं सेम हुबेहूब तसा हा नगरखान्याच्या आतमधला एंट्रन्स आहे. तर मी आता वरती चढायला सुरुवात करत आहे. खूप सुंदर राजगिरी किल्ला हा चढायला सुरुवात करत आहे मी. आणि ही तटबंदी लागली आहे पहिली राजगिरीची. आता आपलं राजगिरी किल्ल्याची जिंजी फोर्टची. तर तुम्हाला आता पुढच्या हळूहळू मी सगळेच व्हिडिओ पाठवणार आहे. आणि जसं आपण पाहतो की वर्तुळाकार डाव्या हाताला किल्ल्याची जाणारी बाजू ही प्रत्येक किल्ल्यावरती बघायला मिळते. ही ती आता जिंजी फोर्टलाही बघायला मिळते. किल्ल्याचं आता हे दुसरं प्रवेशद्वार लागलेलं आहे आणि त्या प्रवेशद्वारावरती मी चढतोय आता. सुंदर पायऱ्या आहेत. सुंदर पायऱ्या आहेत. दगडांच्या पूर्ण पायऱ्या आहेत. आणि प्रवेशद्वाराचे बघा पूर्ण दगडांचं काम केलेलं आहे वरती. नंतर ते बुर्जाचं जे वरती जे बांधकाम केलेलं आहे ते विटांचं आहे. तर जिंजी फोर्टवरती राजगिरी चढताना तुम्हाला हे सुंदर मोठे मोठे दगडं आणि त्यांची जी कटिंग केलेली आहे ती चांगल्या प्रकारे कटिंग केलेली आहे तुम्हाला पाहायला मिळेल. आता आम्ही हे प्रवेशद्वारामध्ये आतमध्ये प्रवेश करत आहोत. हा दुसरा नगरखाना आलेला आहे. इथं युनेस्कोच्या यादीमध्ये किल्ला असल्यामुळं प्रत्येक प्रवेशद्वाराचे तो वॉचमॅन ठेवलेला आहे. हे आम्ही असं वरती आलो या भागातून आणि इथून आता परत वरती चाललेलो आहोत. हां, रनिंगमध्ये आता कसं म्हणणं सांगा. मग पॉज करून पण नाही होत ना. करून आले मला आता राजगिरीवरती एक मित्र भेटलेत. जिंजीवरती बोलत. हां, ते म्हैसूरचे आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आज कोजागिरी पौर्णिमा आहे. बघा इथून चंद्रगिरी आणि तो 7 मजली महाल दिसतो. तर हे मित्र भेटलेत आम्हाला. तर त्यांनी पूर्ण ह्या जिंजी फोर्टला प्रदक्षिणा मारले आणि आता जिंजी प्रदक्षिणा मारून तो चंद्रगिरी जो है तो चढ़ून आलेत. आता हा राजगिरी चढ़ता है. आप थोड़ा हिंदी में कुछ बोलना चाहते हो तो बोलो ना जरा. बोला था ऐसा अभी कुछ भी. और राजगिर तो रानी महल है ना, बहुत अच्छा है. अभी देखने के लिए सुंदर है. इसलिए मेरा इधर मैसूर साथी तो भी आया. बहुत लोगों भी अच्छा है. ज़्यादा तो अब अभी ये ऊपर जाके पूर्णिमा के बारे में. हाँ, पूर्णिमा के बाद है ना इधर गुरु पूर्णिमा, वाल्मीकि गुरु पूर्णिमा. हाँ, इधर तिरुमल कोयल है ना, 14 किलोमीटर चढ़ के आएगा. हाँ, 14 के बाद सादर जिंजी कोट का देखने. तर असे मित्र आम्हाला भेटले आहेत आणि त्यांचं मी मनापासून आभार करतो की जसं आपण रायगडला प्रदक्षिणा मारतो इथंही असे जिंजी फोर्टला प्रदक्षिणा मारतात गुरुपौर्णिमेला. आज ती बिना चपलीची आणि आज ती कोजागिरी पौर्णिमेचा त्यांनी पूर्ण चक्कर मारले. चंद्रगिरी झाला, आता राजगिरी करायला आलेत. खूप आनंद वाटतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा दक्षिणमध्ये तर महाराजांचं खूप नाव पहिले होतं पण अजून पण इथल्या तरुणांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. यंगस्टरमध्ये खूप आम्हाला अभिमान वाटतो. आम्हाला वाटतं आम्ही शिवभक्त आहात पण इथं पण चिकार सावतमध्ये शिवभक्त आहेत. त्याचा खूप अभिमान आहे आम्हाला. जय शिवाजी. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.
इथून हा चंद्रगिरी, राज सदर आणि ती 7 मजली इमारत असा हा नजारा दिसतो. तर नक्कीच तुम्ही आले, राजगिरीवरून चंद्रगिरी दिसतो, चंद्रगिरीवरून राजगिरी म्हणजे तो राणी महाल आहे म्हणून त्याला चंद्रगिरी असं बोलतं, राणी महाल. तिथं राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी तिथं राहत होत्या. नंतर ताराराणी आऊसाहेब इकडं यायच्या या राजगिरीवरती. तर असा हा खूप मोठा इतिहास आहे जिंजी फोर्टचा. तर तुम्ही नक्कीच आले की तुम्हाला राजगिरी, चंद्रगिरी अशा ह्या गोष्टी पाहायला मिळतील इथे. जय शिवराय. जय शिवराय. आता राजगिरी किल्ल्यावरती आलो आम्ही. पुढे जायला अलाउड नाही आहे, पुढे रस्त्याचं काम चालू आहे. आता इथं आम्हाला महिषासूर मर्दिनी मंदिर भेटलं आहे. आम्ही त्याचं दर्शन घेतलं. समोर गणेशाच्या 2 मूर्ती आहे, आतमध्ये देवीची मूर्ती आहे आणि त्या तिकडं शंकराची पिंड आहे, तिथंही दर्शन घेतलं आहे आम्ही. आणि माझ्या पुढे बघितलं तर तिथं एक दगडावरती नंदीचं प्रतिबिंब कोरलेलं आहे, तिथंही दर्शन घेतलं आम्ही. आता महिषासूर मर्दिनी देवीचं दर्शन झालं. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला. ही देवीची मूर्ती आहे आणि ते गणेशाची मूर्ती, 2 गणेशाची मूर्ती, आतमध्ये सुद्धा देवीची मूर्ती आहे. तर तुम्ही नक्कीच जिंजी फोर्टला जेव्हा भेट देताल तेव्हा ह्या देवीचं दर्शन घेणं का जरुरी आहे, की आपल्या महाराजांचा स्पर्श इथं झालेला आहे. जिथं महाराजांचा स्पर्श म्हणजे ते आपल्यासाठी ब्रह्मस्थान. तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिंजी किल्ला आणि ह्या देवीचं दर्शन आम्हाला हे दोन्ही आज भाग्य लाभलं. आणि आता आम्ही पुढे किल्ल्याच्या दुसऱ्या पलीकडच्या भागात चाललेलो आहे. त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला नंतर बनवू. जे किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला चाललेलो आहे तिथं बघा तो मजकूर कोरलेला आहे. आणि नक्कीच तुम्ही इकडं आला तर तुम्हाला मंदिराच्या पाठीमागचा मजकूर दिसेल, दगडावरती कोरलेला देवांचे फोटो आहेत ते. तर या पलीकडं जर आपण गेलो तर हा राजगिरी किल्लाचं वरचं स्थान येतं. तर पूर्ण हा दगड आहे आणि हा दगडाच्या इकडून आम्ही आता इथे पोचलो आहे. तर नक्कीच तुम्ही इकडं आलात तर राजगिरीला तर तुम्हाला हा सुंदर निसर्ग पाहायला मिळेल. आणि आज खूप छान वाटतं. जे स्वप्न आमचं होतं जिंजी फोर्टला यायचं, जी महाराजांची दक्षिण दिग्विजय ही मोहीम साक्षात ही आज आम्ही अनुभवतो आहे. आणि त्यासोबत आम्हाला इथे एक मित्र पण भेटले, सहकारी, आणि तेही आमच्यासोबत आहे. तर नक्कीच आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरं मंदिर दाखवतो. जय शिवराय. आता पाहायला गेलं तर बघा आम्ही आता जिंजीच्या इथं जिथं मी उभा आहे तिथं एक मला तोफ दिसले, सुंदर तोफ आहे. जशी आपल्या प्रत्येक किल्ल्यांवरती तोफा असतात तशी ही तोफ आहे. मला असं वाटत नाही ही जुनी असावी, की जर ओरिजिनल तोफ असते तर ती तापली जात नाही, कारण की ती पंचधातूची असते. पण ही खूप गरम लागते, म्हणजे मला वाटतं ही ब्रिटिश कालीन असेल. आणि पलीकडे पहिलं तर राणी महल, म्हणजे राणी महल आहे तो. तिथं स्वराज्याच्या छत्रपती यांच्या राणीसाहेब त्यांचा महल येतो. आणि पलीकडं इथून वरचा हे दिसतं, घोड्यांच्या पागा दिसतात ते. इकडं अंबरखाना, तिकडं जिमखाना, तिकडं राज सदर, असं पूर्ण दृश्य. आणि तिकडं चंद्रगिरी हा दिसतोय. आणि आम्ही आता राजगिरीवरती आहे जिंजी फोर्टला. तर हे असं सुंदर दृश्य आणि सांगती ही तोफ आज इथे दर्शन घेऊन आम्ही आता राजगिरी जिंजी फोर्ट खाली उतरत आहे. आणि उद्या किंग फोर्ट म्हणजे तो राणीचा महाल तो बघणार आहे आम्ही. आणि ह्याच्या पुढचे व्हिडिओ, आता राज सदरचा व्हिडिओ, खाली सभागृह, हे सगळं मी तुम्हाला पाठवणार आहे. जय शिवराय. जय शिवराय. मी आता जिथे उभा आहे ना, ती जागा जी आहे त्याला बोलतात धान्य कोठार. धान्य कोठार आज एक वेगळं धान्य कोठार बघायला मिळतं जिंजीला. म्हणजे बघायला गेलं तर ही आतमध्ये अशी पूर्ण जागा आहे. समोर एक खोली आहे, त्या खोलीच्या आतमध्ये धान्य कोठारसाठी जागा आहे. पण इकडे एक खोली उजव्या बाजूला इथे मध्ये आतमध्ये धान्य कोठार आहे. तर माझ्या डाव्या बाजूला पूर्णपणे दगडाचंच बांधकाम आहे आणि त्याच्यावरती हे नंतर प्लास्टरचं काम केलेलं आहे. तर मी आता आतमध्ये चाललो. आतमध्ये आपण जाऊन बघूया धान्य कोठार. सध्या मी तुम्हाला इकडे जाऊन दाखवतो, बाकी तुम्ही कशा आणि हे खाली मोठं धान्य कोठार आहे. ही बाजू एकदम फुल आहे. धान्य कोठारची आणि अतिशय स्वच्छ जागा आहे. आपण आपल्या इथं अरबी शब्द आहे अंबरखाना, आणि असं हे स्वच्छ धान्य कोठार बघायला मिळतं. नक्कीच तुम्ही जिंजी फोर्टला आले तर या धान्य कोठारला भेट द्या. खूप काहीतरी वेगळं पाहायला मिळेल तुम्हाला धान्य कोठाराबद्दल. जय शिवराय.
जय शिवराय. आता मी धान्य कोठारच्या बाहेरच्या बाजूला आलो आहे. तर पाहायला गेलं तर किती प्रशिस्त मोठं धान्य कोठार आहे. म्हणजे एवढं मोठं धान्य कोठार आत्तापर्यंत मला वाटतं जिंजी फोर्टवरतीच पाहायला मिळतं आहे. आपले जेवढे किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि हा एक महाराजांचा किल्ला, त्यामधलं हे सर्वात मोठं धान्य कोठार आहे. पलीकडे गेला तर तिकडं हा चंद्रहांस किल्ला आहे माझ्या. आता आमचा राजगिरी झाला. आता उद्या आम्ही चंद्रहांस आणि तिकडं राणी किंग फोर्ट, राणी फोर्ट म्हणजे राणीचा किल्ला, तो राजाराम महाराजांची दुसरी पत्नी तिचा किल्ला, तो तिकडे असे 3 किल्ल्यामध्ये, हा 3 भागामध्ये विभागला आहे जिंजी फोर्ट. तर नक्कीच तुम्ही आले तर हे धान्य कोठार तुम्हाला खूप मोठं प्रशिस्त धान्य कोठार बघायला मिळेल. आम्ही आज धान्य कोठार बघितलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचा काही नवीन काय मिळतं का ते तुम्हाला दाखवतो, राज सदर दाखवतो. ठीक आहे. जय शिवराय. नमस्कार. जय शिवराय. आता जिंजीचा राजगिरी पर्वत आपला किल्ला खाली उतरून आम्ही आलो. तर इथं मला आपल्या महाराष्ट्राचे शिवभक्त भेटले. आणि विशेष एक गोष्ट म्हणजे ते खोपोलीवरून पंढरपूर करत असं करत ह्या दक्षिणला आले त्यांच्या कारणी. हे मला जास्त त्याचं कौतुक वाटतं. म्हणजे एवढे महाराजांच्या किल्ल्यांची विचार करा. ही माणसं स्वतःच्या कारणी एवढ्या लांब, आम्ही तर ट्रेननी आलो आहे, पण हे एवढे कारणी एवढ्या लांब आलेत. आता हे इकडचं हे किल्ल्याचं दर्शन घेऊन आता हे पुढे रामेश्वरमला जाणार आहेत. रामेश्वरांचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या महाराष्ट्रात परत येणार आहे. तर नक्कीच आपले जे काही शिवभक्त आहेत, आता जे मी व्हिडिओ जेव्हा माझ्या यूट्यूब चॅनलला टाकील आणि माझे भरपूर किल्ल्याचे व्हिडिओ टाकील, तर तुम्ही पण नक्कीच तुम्ही एखादी ट्रिप करावी, पण आपल्या कुटुंबासोबत आहे ना एखादा किल्लाही पाहावा, ही माझी इच्छा आहे. आणि खरंच हा एवढा सुंदर किल्ला आहे. कधी तुम्ही दक्षिण फिरायला आले प्रत्येक शिवभक्त, तर नक्कीच तुम्ही हा किल्ला बघा. आता हे आमचे मित्र भेटले, आम्हाला खूप आनंद झाला. आता आम्ही त्यांच्याशी बसून बोलून पुढच्या प्रवासाला निघणार आहे. जय शिवराय सगळ्यांना. नमस्कार. जय शिवराय. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ही जागा, ही राजमहल, राजाची राजसदर इथं बसायची. म्हणजे आपले राजाराम महाराज इथं राजासारखे बसून, छत्रपती राजाराम महाराज बसून इथं राज्य केलं असणार. ही त्यांची सिंहासनाची जागा आहे. आणि ही पवित्र जागेचं आता आम्ही दर्शन घेतलं आहे. हे आमचं भाग्य आहे की आज आम्ही येऊन साक्षात इथं छत्रपतींचे पुत्र राजाराम महाराजांचा जिथे स्पर्श झाला त्या जागेला आम्ही आज स्पर्श करून दर्शन घेतलं. खूप छान वाटतं. ही राजसदर आहे. आता ही राजसदर पहिले मोठी होती, त्यानंतराने हिचं वरचे छत निघून गेला. तर आता इथं पिक्चरची एखादं शूटिंग चालू आहे साऊथच्या, पण शूटिंग संपल्याच्या नंतर आम्ही आता इथं आलो. आता शूटिंगच्या वस्तू पडलेल्या आहेत राज दरबारच्या इथला आणि महाराजांची सिंहासनाची जागा. तर ही पवित्र असं आम्हाला ब्रह्मस्थान जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला वारसा, हा राजा महाराजांनी चालवला. आणि ह्याच गादीवरती बसून स्वराज्याची ही तिसरी राजधानी जे आपलं महाराष्ट्राचं रक्षण केलं ह्या जिंजी फोर्टनी, अशा ह्या कटक तंजावर ते पेशावर आपलं असं स्वप्न बाळगणाऱ्या मराठ्यांचं हे एवढं मोठं साम्राज्य आज ह्या तंजावरमध्ये आम्ही आज इथं जिंजी फोर्टला आलो. हे आम्हाला भाग्य आम्ही समजतो. जय शिवराय. पुन्हा देखा नमस्कार. जय शिवराय. आता मी जिथं बसलो आहे ही महाराजांची सिंहासनाची जागा. या जागेचं दर्शन घेतलं आम्ही. इथं शूटिंग चालू आहे, शूटिंगच्या वस्तू पडलेल्या आहेत. पण ह्या जागेवरती बसून असं वाटतं की महाराजांच्या जिथं स्पर्श झाला राजाराम महाराजांचा, तो स्पर्श हा ब्रह्मस्थानापेक्षा आम्हाला मोठा आहे. आणि त्याचं आम्ही आज दर्शन घेतलं. ह्या जागेचं एक म्हणतात ना आयुष्याचं सोनं झालं आमच्या. आणि ही राजसदर कधीच अविस्मरणीय, कधीच विसरणार नाही मी. आणि माझ्या पाठीमागे बघितलं तर ही पूर्ण राजसदर अशी आहे. तिकडं पलीकडं घोड्यांच्या पागा आहेत आणि हा पाठीमागं 7 मजली महल आणि तिकडं तलाव आणि इकडून महाराजांची यायची जागा. महाराज इथून राजमहालामध्ये यायचे आणि सिंहासनावर इथं बसायचे. आता ह्या वस्तू तुटलेल्या आहेत, पण कालांतराने हे जर पुनर्निर्माण होईल का नाही होईल, पण आता हे जर दर्शन आम्हाला भेटलं हे आमचं भाग्य आहे समजतो. मेरा नाम है नूर मोहम्मद, मैं सिंजी के रहने वाला हूँ. यहाँ पर है ना छत्रपति शिवाजी महाराज का एक खेला है. आप जो भी देखना चाहोगे आराम से इधर आ जाइए. और यहाँ पर अफोर्डेबल रेट में आपको रूम मिल जाएगा, बहुत अच्छी सर्विस मिल जाएगी और आपको जो चीज़ मिलना आराम से यहाँ करके दे देंगे, कोई प्रॉब्लम नहीं. जय शिवराय. जय शिवराय. यस.
खास नूर मोहम्मद आई एम हैप्पी। देखो कोई भी ये नमस्कार, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज जय। आज चंद्यावर ते पेशावर अख्खा मुल्क आपला, आम्ही या हॉटेलला आलो, राहिलो, आम्हाला चांगली सर्व्हिस मिळाली, आम्ही किल्ला फिरलो आणि हॉटेलचे मालक नूर मोहम्मद हे आमच्यासोबत आहे, त्यांनी आम्हाला भरपूर हेल्प केली। आता आम्ही पुढचा प्रवास करायला चाललेलो आहे आणि तुम्ही जर कधी जिंजी चौकामध्ये आले तर हे मालक आहे आणि यांचं हॉटेल आहे, तर ते तुम्हाला त्यांचं नाव आणि हॉटेलचं नाव सांगतील आणि कशी सर्विस मिळते सांगतील। पहले आप अपना होटल का नाम बताओ। नमस्ते, नाम मेरा नूर मोहम्मद, मैं सिंजी का रहने वाला हूँ। यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज का एक बहुत बड़ा किला है इधर, जो लोग देखना चाहोगे मुंबई से आराम से सिंजी आ जाइए। सिंजी में अपने किले में इधर रोड के ऊपर, आई मीन चौक के ऊपर नूर लॉज बोल के एक बड़ा सा होटल है और यहाँ पर अफोर्डेबल रेट में आपको रूम मिल जाएगा। नॉन AC रूम 800 में और AC रूम 250 में और 1500 में मिल जाता है रूम आपको। और अपने पास सूट रूम भी अवेलेबल है। आप बंदे जितने भी आओगे उतने लोगों को भी हम आराम से अच्छी सर्विस दे देंगे। शुक्रिया, थैंक यू, अस्सलाम वालेकुम।